मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। समृद्धी महामार्गावरून एक धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी बातमी समोर आली आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकारी आणि एका कंटेनर चालकामध्ये झालेल्या तीव्र वादानंतर महामार्गावर अभूतपूर्व गोंधळ उडाला। आरटीओच्या कारवाईवर संतापलेल्या कंटेनर चालकाने चक्क आपला भला मोठा कंटेनर महामार्गाच्या मधोमध आडवा उभा केला, गाडीची चावी काढली आणि तिथून पोबारा केला। यामुळे तब्बल 1.5 तास महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। ही घटना रविवारी समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातील पुलगाव जवळील चॅनल क्रमांक 60 वर घडली आहे। समृद्धी महामार्गावर एका आरटीओ अधिकाऱ्याने एका मोठ्या कंटेनरला थांबवले। तपासणी दरम्यान आरटीओ अधिकाऱ्यांनी कंटेनर चालकाचे लायसन्स आणि वाहनाची कागदपत्रे ताब्यात घेऊन तेथून निघून गेले। याच कारणावरून चालकाचा पारा थेट गगनाला भिडला आणि कंटेनर चालकाने समृद्धी महामार्गावरील एका बाजूला आपला भला मोठा कंटेनर आडवा लावून तेथून पसार झाला। चालकाने महामार्गावर कंटेनर आडवा लावल्याने नागपूरकडून मुंबईकडे जाणारी एक बाजू पूर्णपणे ठप्प झाली। काही मिनिटांतच वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्या। धक्कादायक म्हणजे चालक कंटेनरची चावी खिशात घालून थेट गायब झाला होता। त्यामुळे पोलीस आल्यानंतरही तो भला मोठा कंटेनर बाजूला कसा करायचा असा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता। दरम्यान पोलिसांनी कंटेनर चालकाची परिसरात शोध घेऊन चालकाचा शोध घेतला, त्याची समजूत काढली व कंटेनर बाजूला केला। अखेर 1.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत झाली। साहेब आरटीने फाईन मारला, गाडीचे ऑनलाईन पेपर घेऊन गेला, लायसन घेऊन गेला आणि रॉंग साईड आरटी गेला। MH04FK 6444 गाडीचा नंबर आहे, त्यात 4 माणसं आहेत आरटीच्या गाडीत पण, आणि दादागिरी करून पेपर घेऊन गेला तो। ड्रायव्हरला ऐकत पण नाही, सांगतोय तो असाच, मानत पण नाही। इथून नागपूर ते जालन्यापर्यंत भरपूर तकलीफ आहे ड्रायव्हर लोकांना। लगीला थांबलं गाडी तरी 5200 फाईन मारतात आम्हाला। किती वेळापासून जाम आहे हे? आता 1.5 तास होता आले साहेब। 112 होती, आम्ही कमीत कमी 120 10-15 फोन लावले साहेब, तरी पण मानत नाही। आता जी टीम 112 टीम आली आहे ते सोल्युशन करतो बोलते। पण साहेब थोडं ड्रायव्हर लोकांचा पण थोडे विचार करायला पाहिजे। थोडा फाईन मारून पण गाड्या सोडत नाही साहेब। राजस्थानमध्ये सिस्टम आहे, हरियाणामध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, फाईन मारून गाड्या सोडून देतात, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही सिस्टम। पण या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। समृद्धी महामार्गावर किरकोळ कारणांवरून प्रवाशांची होणारी अडवणूक आणि आरटीओच्या कारवाईवर आता प्रश्न उपस्थित केले जात असून नेटकऱ्यांनी थेट ट्रक चालकाची बाजू घेत आरटीओ विरोधात संताप व्यक्त केला आहे। तर आरटीओ अधिकाऱ्यांच्या कारवाईचा विरोध करण्यासाठी चालकाने थेट महामार्गच रोखून धरला, ज्यामुळे शेकडो प्रवाशांना 1.5 तास मनस्ताप सहन करावा लागला। या घटनेनंतर आता महामार्गावरील आरटीओच्या तपासणीवर आणि चालकांच्या अशा टोकाच्या भूमिकेवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।